नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट 9 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 22 ऑगस्ट 2025 आज सायंकाळची जी आकडेवारी आहे, खरं तर नदीकाठच्या लोकांसाठी, नदीकाठच्या नागरिकांसाठी आनंदाची बाब आहे. उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे, म्हणजे पूर्ण नाही पण टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आलेला आहे. सकाळी पहाटे 4 वाजता 1,50,000 क्युसेक असा असणारा विसर्ग आता सध्याला तो 35,000 क्युसेक एवढा करण्यात आला आहे. आणि उजनीची जर टक्केवारी बघितली तर 6 वाजता उजनी धरणाची पाणी पातळी ही 497.5 मीटर आणि एकूण पाणी पातळी ही 119.44 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 55.78 आणि टक्केवारी बघितलं तर 104.12% उजनी धरण झालेलं आहे. आणि सध्याला बघितलं तर उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सकाळी 4 म्हणजे पहाटे 4 वाजता 1,50,000 पाणी सोडलं होतं. त्यामध्ये घट करून सकाळी 6 वाजता 1,35,000 केलं, परत 11 वाजता 1,25,000 केलं आणि परत 1 वाजता 1,10,000 केलं आणि 3 वाजता 80,000 आणि 6 वाजता 60,000 क्युसेकचा विसर्ग सोडला जात होता. तो आता संध्याकाळी 6 वाजता 35,000 क्युसेकचा विसर्ग आणि पॉवर हाऊसचं 1600 म्हणजे 41,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला जातोय. आणि वीरचा विसर्गही मोठ्या प्रमाणात कमी आलेला आहे. सकाळी 24,000 होता, तो आतापर्यंत जवळपास 10 ते 11,000 क्युसेकचा विसर्ग नीरा नदीमध्ये येतोय. आणि उजनीतून सध्याला उजनी धरणातून सध्याला कालव्याद्वारे 600 क्युसेकचा विसर्ग येतोय, बोगद्याद्वारे 900 क्युसेकचा विसर्ग सोडला जातोय आणि दहिगाव उपसा सिंचन असेल त्यातून फक्त 60 क्युसेकचा विसर्ग आहे. आणि सिनामाडा उपसा सिंचनमधून सध्याला 180 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. आता सध्याला जरी वरच्या धरणातून पाऊस कमी झाला असल्यामुळं त्या धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया मंदावली आहे, पाणी कमी केलेलं आहे. त्यामुळं बंडगार्डनचा विसर्गामध्ये कमालीची तफावत निर्माण झाली आहे. बंडगार्डनचा विसर्ग खूपच कमी आल्यामुळं दौंडच्या विसर्गामध्ये बऱ्यापैकी कपात झालेली आहे. दौंडचा विसर्ग जर बघितला आपण तर आता सध्याला दौंडचा विसर्ग जो आहे तो 43,591 क्युसेकचा विसर्ग आहे. त्यामुळं त्यामध्ये आणखी सकाळपर्यंत घट होऊ शकते आणि उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्येही घट होऊ शकते. त्यामुळं आपली भीमा नदी पूर्वपदावर येण्याची दाट शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणचे बंधारे, रस्ते जे बंद झाले होते ते आता सध्याला मोकळे व्हायला सुरुवात होणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.